हो एक दिगोड्याची ट्रॉफिक नाही सुटली तर इकडे दुसरी उरण मध्ये सुद्धा लागली बघा. बघा ट्रॉफिक अशी जाम झाली पूर्ण. नमस्ते माझे सर मित्रांनो, कसे तुम्ही सर्व मजा असाल. मित्रांनो तुम्हाला दीपावलीच्या व आजच्या भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो मी निघालो आता भाऊबीजला. तेव्हा इकडे मी साड्या वगैरे घेतलेल्या आहेत सर्व माझ्या बहिणींना. चला आपण जाऊ आणि तुम्हाला सुद्धा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही तुमच्या बहिणींना सुद्धा भाऊबीज करायला निघा. तर चला जाऊ आपण आता. चला भाई भरल्या सर्व बॅगा. चला बघा आमचे आता साड्यांचे बसते आम्ही पूर्ण बांधलेले आहेत. अभी मजा आएगा ना भिडो. आणि आम्ही निघणार. रतन भाई ओके चल भाई बस चल. चला मित्रांनो भेटू आपण आता आमच्या बहिणीच्या घरी. चला बाय बाय बायकोला बाय. चल बाय बाय. आता मी पहिले जरा दादूर पाड्याला भाऊबीजीला. साडे 11 वाजलेत. पहिलीच भाऊबीज दादूरपाडा गावामध्ये. पहिली बहिणीची पहिली भाऊबीज. थांबलो आणि चला आपण जाऊ रे. घे आत्याने दिलाय. चल पाहिजे तुझ्या बापाचा फोटो काढा सराला आधीच कोण नव्हता तर. चल बाय बाय. काय नको चल चल बाय बाय. आणि आता आम्ही जाणार आहेत दिगोड्याला. दिगोड्यावरून मोठी जुई करणार आपण. चला आता आम्ही दिगोड्या गावाजवळ पोहोचलेलो आहेत आणि ट्रॉफिक आहे. कंटेनर्स लाईन पण खूप आहे आणि गाड्यांची पण आज भाऊबीज असल्या कारणाने खूपच खूप गर्दी आहे. खूप अशी ट्रॉफिक आहे. बघू शकता तुम्ही इकडे बघा. लोक गाड्यांना टर्न मारून परत चाललेले आहेत. अर्धा तास झाला मी एकाच जागेवरती आहे. थोडीशीच गाडी हलतोय. आम्ही इकडे आता गाडी आहे इथे साईडलाच लावली आणि आम्ही चालत जाणार होतो तिकडे. तेव्हा किती ट्रॉफिक आहे म्हणून आम्ही गाडी इकडे लावली साईडला आणि आम्ही चालत. आज वेदम भाई आणि नीतू भाई बघ कसं चालत आले. पहिल्यांदा चालले असतील. तस मारतो आम्ही इकडून चाललो. संध्याकाळी परत धावण्या घेऊन ये ना मग जेवायला येईल. कसं का बरं तू जेवायला काही यावाच नाही. झालाय ना जेवण. बंडल घेऊन तुझी कधी
दिगोडला आता एका बहिणीशी झाली, आता दुसऱ्या बहिणीकडे झालोय. या आमच्या गावातल्या पहिले कोंबडी असायच्या, आता आम्हाला कोंबड्या बघायला नाही भेटत. आता मी एक बहिणीकडे आलो आणि आता दुसऱ्या बहिणीकडे झालोय. मी आलो आता माझ्या बहिणीकडे आलोय. माझी खास बहीण आहे. तो कुठे आहे? काय करते? काय मग काय झालं? बराच ना? कशी कोणकट कटायला खरा फक्तशी असा पटकन तिकडनं माणूस निघते ना. दिगड गावातल्या भाभीची करून माझ्या झालेल्या आहेत आता. आणि आपण आता बाहेर निघू. तर ट्रॉफिक बघा तुम्ही किती आहे. ऐन भाऊबीजच्या दिवशी ट्रॉफिक. 1.5 तास झाला मी ट्रॉफिक मध्ये आहे. मैं जानता हूं आपको कितनी दिक्कतें आई है. बघा इकडे बघू शकता तुम्ही. टायमिंगला मी आलो तर मगाशी दाखवलं होतं ना, आताचा बघा टायमिंग. ट्रॉफिक बघा, गाड्या पण टर्न मारून परत चालल्यात. बघा आणि प्रत्येक जण बघा 2-2, 3-3 लाईनी लावल्यात गाड्यांच्या. एक वन वेच रोड आहे, एका साईडनीच आहे. गाड्या बघा काय करणार. गाड्या काढताना एवढी हालत बेकार झाली. खूप अशी ट्रॉफिक आहे, भरपूर म्हणजे भरपूर ट्रॉफिक आहे. या वर्षाची भाऊबीज खरंच आठवण राहील ट्रॉफिक मध्ये. 1.5 तास ट्रॉफिक मध्ये. आणि माझ्या 62 म्हणजे 62 भाऊबीज आहेत, त्या कधी पूर्ण होतील सांगू शकत नाही. अशी जर ट्रॉफिक असली तर 4 days लागतील. ट्रॉफिक काय संपत नाही. चिरल्याला आलो बघा. आणि आपल्या गौमाता न इथे म्हशी पण चालल्यात. ट्रॉफिकच ट्रॉफिक. कधी एकदा हवेला लागते असं झालंय. बघू चला पुढे जात आहेत. आता एकदा आता आपण एकदा काही निघालोत. इकडून जाऊ आता हवेला आपण निघायला. चला थेट आता आपण इथून जाणार पागोड्या गावाला. तिकडून जाणार उरण मध्ये. नंतर करू आपण जुई. आता आम्ही आलो पागोड्या गावात. इथे बहिणीची एका भाऊबीज करणार. आय लव्ह पागोडे. चला गाडी लावू इथेच. जाऊ तर गाडीत उतरू. चल जेवायला बसली काय? जेवायला नको भाचे, जेवून घे तूच. चल घे, चल वाडा. हो झोपलं नाईटला जातात ना. उरणला. आता पागोड गावावरून निघालेले आहेत आणि थेट कुठे जाणार आता आपण? उरण. कुठं? उरण. उरण उरत उरत जावं लागेल ट्रॉफिक अशीच. पण टच नाही. आता आम्ही पहिला पांजागाव करू, नंतर उरणला जाऊ. चला आता पांज्यामध्ये जातो आपण. चला आता उतरू आपण. चला आता आलो आपण इकडं. अरे पहिलंच आलं इकडं. जेवण तरी कधी.
मॉनिटर कर रहे हैं, वो बिल्कुल नहीं करता। पैसे नाही आरती खाली नको ठेवायची असते, पैसे नाही देत मी. थोडंसं माझं वाटतं मी खा. बरं इकडे तुला हळद तुझं आपण थोडं ये उभा राहा. ठेवू तिथं मम्मी. आता आम्ही जाणार आहोत बहिणीकडे, माझ्या दुसऱ्या मोठ्या बहिणीकडे चाललेलो आहे. माझ्या गावाचा रस्ता बघा, एसी जेटने घेतलेले आहे, कुंपाऊन आहेत आणि इकडून आपण जाणार आहेत थेट समुद्र किनाऱ्यावरून. कसं बघा समुद्र तिकडे बघा, बाप्पाच्या मूर्ती बघ, मूर्ती बघ बाप्पाच्या मूर्त्या. अजूनपर्यंत बाप्पांच्या मूर्त्या म्हणजे चिनी मातीच्या बनवल्या असतात. तर मित्रांनो, तुम्ही बाप्पांच्या मूर्त्या ह्या मातीच्याच बनवा, जेणेकरून बाप्पांचं विसर्जन चांगलं होईल. चला आता आपण ताईच्या घरी जाऊ. आत्ता मी आमच्या ताईच्या घरी पोहोचलेलो. नमस्कार भाऊ. चला हे बाप दोघं जण येऊन अगोदरच बसलो आणि गाडी दमलं पण. चल ताई घे, चल आरती. आरती पण तयारच आहे. चल माझ्या नेतू भाऊची पहिली आता आरती ताई होली. पाय पड ताईचे, पाय पड. लहान भाऊ आहे, थोडासा समजून सांगायचं असतो. आता वेदांचा नंबर आलाय. चला आता माझा नंबर. चला आता आमच्या ताईची भाऊबीज झाली आणि आमचे भाऊ आले मेवणीसला भेटायला आले. चला मेवणीसला भेटायला आले भाऊजी. चला आम्ही निघतो आता, बाय बाय. चला आता आपण इथून निघू उरणला जाण्यासाठी. आमचे भाई तर पहिलेच गाडीमध्ये येऊन बसून तयार राहतात. चला आता आपण उरणमध्ये पोहोचलेलो आहोत. हा उरणचा रेल्वे स्टेशन. हो एक दिगोड्याची ट्रॉफिक नाही सुटली तर इकडे दुसरी उरणमध्ये सुद्धा लागली बघा. आता आपण उरणमध्ये आतमध्ये आलोत बहिणीकडे.
पैसे नाही दे आरती घालण्याचं ठेवची तुमची बसून आम्हाला बोलायला लागला येऊ पुरणमध्ये एक बॉबीज झाली आता दुसऱ्या बहिणीकडे देणार या बिल्डिंग मध्ये आपल्याला जायचं तुला नाही ना नाही बाबा हा मग आशीर्वाद द्या तो तुमचा गोड प्रेम बाबा साडी घेऊन कशाला उरणमध्ये 2 बाबीजी झालेले आहेत आणि आपण आता जाऊ ताई यांच्याकडे आता ट्रॉफिक इथं पूर्ण क्लिअर झालेली आहे बघू शकता तुम्ही म्हणून आम्ही चालत गेलो होतो गाडी जवळ आणि आपण इथून निघू गाडीला रस्ता बंद आहे वाटतं आपल्याला आणि इकडंच लावावं लागेल चला पोचलो आपण ताईच्या घरी नागाव मध्ये गाडी लावत आहे इथं चला अगोदरच येऊन बसलाय कुठे गेली ताई 3-4 चला चला आरती घ्यायचं ते हा यानं जेवायला दे पहिले मटन पिटन काय चिकन आणलं असेल ना ते जेवून घे मला उपवास आहे मग उपवास आहे गुरुवार उपवास चला गेला का चला आता आरती करा ओवाणी सुरू होईल पहिले वेदांत दादाची कारण पुढची वर्षी वेदांत दादाची कर्तव्य आहे नवरा जुईला जाईल का कामडला जाईल बोरवलीला बहुत कमी झाली पुरण जीतची स्माइल बघून जाय ना आत्या जाम खुश झाली जेत जेत काय आहे असं असतं पापाला असत यो बघ कसा तो बघ हा तो बघ तू पाया पडते बघ नमस्कार गाइस नमस्कार जुईचा यो चमत्कार दुईचं साडो ए जुईचा गाव अरे भाऊ तू
पण झालं ना ए कोणता झाड आहे हो? कोणता प्रकारचा झाड आहे हो? प्रकाश गोपीचा साडो म्हणजे जुईचा गाव साडो का? भाई तू आज आता सांगलं ना असं होतं ना. गुदगुले कर त्याला असं तुला नाही असं कायला हा. चला आता आमच्या इकडच्या भाजीची झालेल्या आहेत पुरण मधल्या. तर आम्ही जाऊ डायरेक्ट मोठी जुईला. तिनका म्हणतो बांपू. चला चला मित्रांनो, उरणच्या ताई संच्या पण भाऊबीजी झालेले आहेत आणि आता आपण मोठी जुईला जाऊ. आम्ही आता ONGC ला आहेत. ONGC रोड. आता आपण उरण मधून आलो आता मोठी जुईला. मोठी जुई मध्ये आपण एंट्री केलेली आहे आता. आम्ही ते गाडी पार्क केली. वेदांत आणि नेतू पुढे पुढे चालाय बघा. हॅलो ताईच्या घरी. माई कशी आहेस? बाची झोपली कुठे? ही बघ जागीच आहे. आया काय झालं? उठली 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 उठली. चला घेऊ हिला. वेदांत मामाने घेतली. उठली ना झोपून. चल ताई आरती घे चल. बहीण भावाचं अतूट नातं, ताई तुला बांधील मी भावाची गाठ. चला वेदांत शेठ. चला येतो आता. या चला तुम्ही. चला झाल्या. चला जाऊ. आणि आता मी जातो ताईच्या जाऊकडे. भाऊ आता आम्ही आलेलो आमच्या ताईकडून आणि आता दुसऱ्या ताईकडे आलो. तिकडे ताईच्या बघा भाची विची आमची कशी हाय करते. चला जाऊ. चला की आरती. चला ताई खुश आहे. नवीन जावश येणार आहे ताईला. म्हणजे ताईचा धीर आहे आमचे जतीन भाऊ, त्यांचं लगीन जमण्यात आहे म्हणून ताई खुश आहे. बहीण भावाचं तू तर नात, ताई तुला आणि मी साडी.
तिकडून जा असा तसा यांच्या लागलं. असं आहे काय? दीदीचे. हाय तसा होईल. चला ताई बाय बाय. आमच्या उरणच्या विभागातील भाऊबीजी झालेत. आम्ही आता चाललेलो आहे आमच्या घरी. इथून निघणार आम्ही कांबोटा जुई नौपाड. चला पाऊस पण उठवलाय, लवकरात लवकर जाऊ आपण. आता जुई कांबोट्याला पण जायचं आहे. गावातल्या पण भरपूर भाऊबीजी आहेत आपल्या. आम्ही झोपतो. चला मित्रांनो, जुई गावातून आपण बाहेर निघालेलो आहोत आणि वेदांत झोपलाय, नेतू पण टाकलाय भरपूर. किती वाजले आतापर्यंत? 6 वाजायला आले. 5:45 झालेत. चला मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही आता आलो नौपाड्याला. जुईवरून मोठ्या जुईवरून यायला मला खूपच टाइम झालं. आता नौपाड्याची आम्ही भाऊबीज करणार बहिणीकडे. तर आलो आम्ही आता नौपाडच्या बहिणीकडे, जाणार आता भाऊबीज करण्यासाठी बहिणीकडे. चला इथं चला वरती चाललो. नाही तू जमलास तू? नाही काय करत? काय अभ्यास चालू आहे भीती करा. जीके, मॅथ्स, EVS, इंग्लिश. ताई फोन बोलते बस. मग एवढं भावकी येते का? चला घे पटकन आमची भाऊबीज करून घेतो. ट्रॉफिकची रात्री म्हणजे आता दिगोऱ्यावर आहे. फक्त काय नाही बाबूला असं आपण वेगळे चल येतील. काढचल आपली सोन्याची झाली. हे सोन्याची असं आहे कसं हे काय पण मला वाटली का मला वाकवल. भाऊ ही कॉपरेटिव्ह चला तुझा मला ही वाकवतेच. तू नाही वाकलंस तरी चालेल. तू बारका पण तुला वाकवणार. मला सगळं तरी वाकवणार. चला नौपाडची पण भाऊबीज ताईशी झाली. आता आम्ही निघणार आमच्या घरी. चल ताई बाय बाय. सावकाश चला बघा पाऊस पडतोय. आम्ही नौपाडून निघलो आता आणि आता पाऊस लागलाय पडायला. पाऊस खूप पडतोय. खूपच पाऊस पडतोय. मित्रांनो आता मी आमच्या चिंचपाडा गावातच परत चाललोय, कारण की वेदांतला आणि नेतूला नौपाडा करायचा होता ताईकडे यांना दोघांना. तर मला कांबोडाही सुद्धा करायचं आहे, परंतु आता गावात चाललोय मी. गावातल्या पण भरपूर बहिणी आहेत माझ्या. तर चला गावातच जाऊ आपण भाऊबीज करण्यासाठी. पाऊस पण भरपूर पडतोय. 22च्या दिवशी माझे भाऊ आहेत भरपूर, त्यांना बाईकवर वरती भाऊबीज करायला लागतो. त्यांचे तर खूपच हाल होत असतील. इथे ट्रॉफिक पण लागली, खूप ट्रॉफिक आहे इथे सुद्धा. पाऊस आहे आणि त्यात ट्रॉफिक आहे. कसं काय व्हायचं? आज भाऊबीजच्या दिवशी ट्रॉफिकच आहे आम्हाला, फुल ट्रॉफिक. आता इथे चिंचपाडा स्टॉप ब्रिज वरती आलो आम्ही. ते ट्रॉफिक बघा. आता केव्हापासून ट्रॉफिक आलो तेव्हा ट्रॉफिक असते बघा, ऐकतच नाही कोण. चला आता काय बघा, ट्रॉफिक कशी जाम झाली पूर्ण. माझ्या सर्व बहिणीनो, आज तुम्ही मला माफ करा. आज भाऊबीज माझी काय होणार नाही, कारण का इथेच मला आता वाजलेत 7:30. बघू शकता तुम्ही 7:15 तर माझे याच्यात झालेत, पण तो ट्रॉफिक काय आलंच नाही. इकडे बघा खूपच ट्रॉफिक आहे सगळीकडे.
हॅलो बघू आता ट्रॉफिक किती पर्यंत आहे तोपर्यंत जेवढ्या काही माझ्या बहिणींना भाऊबीजी होतील तेवढं मी करणार. चावी ठेव वाचून आम्ही ट्रॉफिक मधून निघालेलो आहोत आणि कॉलनीत आलो आहोत. म्हणजे आमची चिंचपाडा गावामध्ये आहोत सध्या. आम्ही आमच्या राजेशी ताईकडे जाणार आहोत. तर गाडी आपण लावू इथे. चला उतरूया. चला आपण आता ताईकडे जाऊ. हे झाली ना तिथे वाली वाजवून पटाक. चला आरती घे. भरपूर आहेत. आम्ही बघ किती वाजले 8:30 वाजले. कधीतून ट्रॉफिक मध्ये आहोत. चला नेतो महाराज घ्या. चला चल तुझा पाले. बहिणीची वेडी हा काजू भेटली बरोबर त्याला. काजू भेटली तू त्याला. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाली ते बाऊराया ग वेड्या बहिणीची वेडी. अरे खा बच्चा. बाय बाय भाऊ. ताई बाय बाय. चला अरे आता आम्ही आलेलो आहोत माझ्या गावातल्या एक बहिणीकडून झाले. आता दुसऱ्या बहिणीकडे आलो. चला आता आम्ही लिफ्ट मध्ये आहोत. ताईकडे जायचं आम्हाला. काहीच काय हालत झाली बघा आमची सर्वांची. ट्रॉफिकच ट्रॉफिक नाही. खूप खतरनाक ट्रॉफिक. आता ताईकडे चला जाऊ. आपकी इजाजत हो तो कोर्ट ने अपने को 5 सालों की सजा सुनाई है, लेकिन अपना भाई मुझे जिंदगी भर की सजा देके गया सर. आप रोते हुए बिल्कुल अच्छे नहीं लगते. अब उनसे वादा कीजिए आप हमेशा हंसते रहोगे. ये सब बोलकर तो मुझसे पहिले गावातल्या बहिणीशी मुझसे वादा किया था उसके सामने. पहिल्यांदा लेट आली. आजकल ऐसे ही जी रहा था सर. ऐसे जी रहा. हे भाऊजी बोलताना जेवायला बसा बसायचा. हा बसा नको. वाचली उद्या जाऊ घ्या. बघल ते. एक टाइम गुरुवार उपास आहे ना आम्हाला. तुला शिकवतात मग सोड. एवढं उभं राहून आम्ही कधीची. राहून तुला काय खबर ती कशी उभी राहिली. माफ कीजिएगा सर, कोर्ट में ऐसा करना बिल्कुल गलत है. लावणार काय दुखते तरी नाही लावणार. अभी आप ही चला बाय बाय. चला मग आता आपण जाऊ आपल्या ताईकडं दुसऱ्या. चला बघा. चला आता आपण जाऊ आमच्या दुसऱ्या ताईकडे. बाजार आहे. गाडी इकडे कुठे साईडलाच लावलं लागेल. गाईस आता आम्ही आमच्या मानसीताईकडे आलोय. आहेत माणसं आहेत घरी. चला ओके
ओके चले एकदम स्वामी संकट मी तिला पैसे टाकत नाही ती बोलली 30 रुपये मला बोलतो तुला किती रुपये पाहिजे बरं दे 20 रुपये तर खरंच त्यांनी 20 ची नोट काढून दिली माझी पण आम्ही पण होतो मी पैसे टाकत आता पण गाईज मी इथे हिला पैसे टाकले नाहीत दोघाही पण बरोबर तुम्ही बघू शकता दोघाही पण तिकडे लावला नाही नेतोनी आणि भावनेश पैसे टाकलेले आहेत कारण मी पैसे टाकत नाही हिला ही माझी ATM आहे जे कोण आणि तुझी मनी बँक आहे ती ना तर मी वेदांची मनी बँक आहेस तू नाही वेदांत मनी बँक आहे का रे वेदांत वेदांत तुझी मनी बँक आहे का रे यस यस चला बाय बाय ताई चल बाय बाय अरे तू बाकी होता काय चल चिकू बाय बाय त्याच्याकडून आपण डबल वसूल करणार आहे मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत ताईकडून इथे बघा इथे सुद्धा ट्रॉफिक लागली काय करणार ट्रॉफिकच ट्रॉफिक आहे सगळीकडं चला आता सध्या तुमचे सुटली ट्रॉफिक चला जाऊ आता मी इकडे आमच्या शिलामध्ये आलेलो आहेत म्हणजे कॉलेज साईडला एक आमचा शील आहे त्या शिलामध्येच माझ्या 3 बहिणी आहेत तिथे मी चाललेलो आहे ट्रॉफिकच्या मुले मला बाहेर जाता येणार आहे म्हणजे कांबोटा इचुंबा उसारली पेठ तर मी आज गावातल्याच भाभीजी करतोय आणि आता वाजले 9:11 झालेले आहेत चला आता आम्ही पोहोचलेलो आहे तिकडे शिलतमध्ये चल बरं चल मला काहीच वस्तू द्यायची नाही चले व्हिडिओ गेम मध्ये थँक्यू लई बेनिशी माझं भाभीजी टोटल आहे आशीर्वाद तुमचा आशीर्वाद आहे बदल बस झाला एवढाच आशीर्वाद आहे तुमचा चला मित्रांनो माझ्या शिल्यातल्या बहिणींची सुद्धा भाऊबीज झालेली आहे आता मी निघतो गावामध्ये आता मी आमच्या चिंचपाडा कॉलनीमध्ये आलेलो आहे आणि इथून जाणार ज्योती बहिणीकडे चला आता जाऊ आपण कॉलनी तिकडेच because of the rains. So you didn't really get enough matches to recover from it. When I South Africa, lost all this match. मित्रांनो मी आता विठ्ठलवाडी झालोत आमच्या आप्पाच्या घरी इकडे माझ्या आप्पाच्या घरी माझ्या 2 बहिणी असतात त्यांच्याकडे झाले मित्रांनो आता माझ्या विठ्ठलवाडीच्या बहिणीची भाऊबीज झालेली आहे आणि मी आता परत जाणार चिंचपाडा कॉलनीमध्ये चला आता बहिणीकडे जाऊ ताईच्या वरती झाला बघा असा रस्ता आहे मित्रांनो आता वाजले 10:15 आणि माझ्या बहिणी सर्व झोपाच्या तयारीत आहेत तर सर्व बहिणींचा मला काय त्याच्या ब्लॉगमध्ये घेता येणार नाही तर चला आता माझ्या दुसऱ्या बहिणीकडे मी चाललेलो आहे चिंचपाडामध्येच आहे बघू जेवढ्यापर्यंत होतील तेवढ्या आपण करू गावातल्या चला पुढे जाऊ
आता मी इकडे माझ्या हवा ताईकडे आलेलो आहे. बघू दे ताईचा घर उघडा आहे की, मग जाऊ आपण आतमध्ये. चला जाऊ ताईच्या घरी. ताईच्या घरी आलोय. हे आमची आत्या आणि मामा. मित्रांनो आता 11:15 वाजायला आलेत. भरपूर असे वेल झालेले. बहिणीची माझ्या ह्या आता 22 झालेले आहे. तर मित्रांनो तुम्हाला माझ्या बहिणींचा व्लॉग आवडला असेल भाऊबीजचा तर नक्की माझ्यावर लाईक करा. आणि मित्रांनो मला टोटल 62 भाऊबीजी असतात. तर आज माझ्या फक्त अर्ध्याच झालेल्या आहेत. तर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.